यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीतील इंदिरा माता नगर परिसरातून यशोधरा नगर पोलिसांनी 2 बांगलादेशी भावंडांना अटक केली आहे। त्यांच्याकडे नागपूरचे रहिवासी असल्याच्या कागदपत्रासोबत बांगलादेशी कागदपत्रही मिळाले आहे। पोलिसांनी दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। माहिती मिळाली होती की इंदिरा माता नगर परिसरात काही बांगलादेशी नागरिक राहतात। दरम्यान एटीएस पथक व यशोधरा पोलीस यांनी तपास केला असता 2 बांगलादेशी भावंड होते। त्यांच्याकडे नागपूरचे रहिवासी असल्याचे कागदपत्र सोबतच बांगलादेशी कागदपत्र मिळाले आणि बांगलादेशात संपर्क करण्यासाठी वापरण्यात येणारे काही ॲप देखील त्यांच्या मोबाईलमध्ये मिळाले। सूत्रांकडून सांगितले जाते की ते भावंड नागपुरात आपला व्यवसाय करतात आणि काही दिवसासाठी बांगलादेशात जाऊन आपल्या परिवाराला ते पैसे देतात। ते नोव्हेंबर महिन्यात देखील बांगलादेशला जाऊन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोपनीय माहिती मिळाली, त्यावरून एटीएसचे पथक, तिथले अधिकारी आणि अंमलदार, त्याचप्रमाणे स्पेशल ब्रँचचे अंमलदार आणि पोलीस स्टेशनचे एटीएसचे काम पाहणारे अधिकारी अंमलदार यांना सदर गोपनीय माहितीची खात्री करणे कामी की पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बांगलादेशी नागरिक राहत आहेत अशी माहिती मिळाल्याने ती खात्री करणे कामी सर्व टीम ही संयुक्तपणे तिथे जाऊन त्याबाबत खात्री केली आणि खात्री करून त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांना विचारपूस करून त्यांची माहिती घेतली असता त्यांच्याकडे काही बांगलादेशाचे जे इमो ॲप आहे ते इमो ॲप वरून इंटरनॅशनल कॉलिंगसाठी वापरतात। त्यांचे आई वडील हे बांगलादेशामध्ये राहतात आणि त्यांना बोलण्यासाठी कॉलिंग करण्यासाठी हे ते ॲप वापरलं जाते जनरली। तर अशा बऱ्याच ज्या बांगलादेशी कनेक्टेड गोष्टी होत्या त्या त्यांच्याकडे मिळाल्या आणि त्यावरून त्यांच्यावरती भारतीय म्हणजे विदेशी व्यक्ती अधिनियम कलम 14 प्रमाणे तसेच पारपत्र कलम 3(6) आणि परकीय नागरिक आदेश कलम 3(1) अन्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून पुढील तपास करून आणखी याच्या व्यतिरिक्त आणखी किती बांगलादेशी यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आलेले आहेत आणि ते कुठे कुठे वास्तव्यास आहेत या गोष्टीसाठी त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केला असता त्यांचा 7 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। सध्या तर मिळालेल्या माहितीनुसार जे आरोपी आहे अब्दुल रफीक हमीद खान आणि मोहम्मद सलीम अब्दुल हमीद हे दोघेही भाऊ आहेत आणि तपासामध्ये जसे निष्पन्न होतील त्याप्रमाणे आणखी जर माहिती मिळाली तर खात्री झाल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊ शकेल